गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय उद्योग विभागाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. शिवाय महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली. आज मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मंत्रालयीन विभागाच्या पुनर्रचनेस मान्यता 13 विभागांची पुनर्रचना यामुळे एकाच विभागात असलेल्या दोन उपविभागांचे स्वतंत्र विभाग तयार होणार. आता 33 प्रशासकीय विभाग होते त्यांची संख्या 10 वाढून 43 होणार. पण नवीन पद निर्मिती होणार नाही. पण विभागांना आता सुलभपणे काम करता येईल अशा पद्धतीने कामकाजाची विभागणी होणार. निर्णय प्रक्रिया गतिमान होणार. राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा अभ्यासक्रम व नवीन विषय तुकडी यांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील तरतुदींना सुसंगत आणि सुसूत्रेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा तसेच त्याअन्वये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करणार. अध्यादेश काढण्यास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 2061 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.